हा, नमस्कार काकू. हा, नमस्कार. आपल्याला आधी काय काय त्रास होत होता? मला सुरुवातीला माझ्या उजव्या पायाला मुंग्या येत होत्या. त्यामुळे मला एका जागी स्थिर उभं राहता येत नव्हतं किंवा खूप वेळ एका जागेवर मी बसू पण शकत नव्हते. ओके, हे तुम्हाला म्हणजे एक प्रकारे सायटिकाचा त्रास होत होता. हो, ह्याच्यासाठी मग तुम्ही ऑपरेशन काय केला होता? ऑपरेशन केलं होतं. मग ऑपरेशन ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा मध्ये 1-2 वर्ष गेली चांगली. नंतर पुन्हा तसा त्रास सुरू झाला. पुन्हा तसं दुखायला लागलं? हा, उजवा पाय खूप जामच व्हायचा. म्हणजे उभं पण राहता यायचं नाही किंवा बसता पण यायचं नाही. काही काम पण करता येत नव्हतं व्यवस्थित. हा, स्थिर जागी एका राहताच येत नव्हतं. मग आपण डॉक्टरांकडे कधी आले होते? 2014ला. ठीक आहे. डॉक्टरांकडे मग औषधं पथ्य हे तुम्ही किती काळ चालू ठेवले? सुरुवातीला मला म्हणजे जो त्रास सुरू झाला तो 2 महिने जवळजवळ तसंच चालू होतं. नंतर आमच्या दिरांना ही माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही इथे आल्यानंतर अभ्यंग वगैरे सुरू केलं. 2-3 दिवसानंतरच मी अगदी शांत झोपले. म्हणजे अगदी 2 महिने मला अजिबात स्थिरपणाच नव्हता अंगा शरीराला. तो मला 2-3 दिवसांनीच मला फरक जाणवला. म्हणजे आठवडाभर आम्ही ते अभ्यंग वगैरे रेग्युलर केलं. त्यांनी दिलेली औषधं वगैरे सर्व. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता 2014ला तुम्ही डॉक्टरांकडे आले होते. आज 2024 आहेत. मग या 10 वर्षात तुम्हाला परत काय दुखायला आलं तसं काही? नाही, तसा त्रास मला काही झाला नाही. पण मुंग्या वगैरे पूर्णच बंद झालं. कारण डॉक्टरांनी औषधं, आहाराची पथ्य आणि आपल्याला एक शारीरिक शिस्त लागते ती पण अतिशय छान सांगितलं होतं. खूप खूप धन्यवाद. म्हणजे आपण आयुर्वेदाचे व्यवस्थित नियम केलेत तर इतके चांगले आपण बरे राहू शकतो. नक्कीच. आणि जर आपण नियम, शिस्त महत्वाची, आणि जर नियम नाही केले तर ऑपरेशन करून सुद्धा दुखायला लागतं आणि त्या त्रासाला म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. ओके, चालेल, हरकत नाही काकू, धन्यवाद.